शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या एम-एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये ऊस पिकासाठी असेल, केळी पिकासाठी असेल, द्राक्ष बागेसाठी असेल, भाजीपाला वर्गीय पिकासाठी जे आपण कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन देत असतोय. तो आपण चिलेटेड फॉर्ममध्ये आपल्या बांधावरती कशा पद्धतीने बनवला पाहिजे. त्या संदर्भामध्ये मागच्या एपिसोडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी डायरेक्ट फोन करून सुद्धा विचारलं, की हे ॲप्लिकेशन देत असतेवेळी अडचणी काय येतात ते शेतकऱ्यांना माहिती नसतंय. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने जर अडचणी येत असतील आणि तो जर चिलेटेड कॅल्शियम नायट्रेट प्लस चिलेटेड बोरॉन हा बनवण्यासाठी जे चिलेशन कल्चर मिळतंय, ते कुठं मिळतंय किंवा ते उपलब्ध कसं होईल? ह्याच्यावरती शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा करत होते. तर शेतकरी मित्र ज्यावेळेला आपल्याला ह्या फर्टिगेशनच्या माध्यमातनं कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हा घटक आपल्या ऊस पिकासाठी द्यायचा असतोय. तो दिल्याच्या नंतर आपण थेट मार्केटमधनं हे मटेरियल विकत आणतोय आणि ते पाण्यामध्ये मिक्स करतोय आणि आपल्याला समजा एक 5-6 किलो जर कॅल्शियम नायट्रेट जर द्यायचा असेल, तर तो आपण पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपच्या माध्यमातून देत असतोय. पाटपाण्याचे शेतकरी जसं पाटपाणी जातंय त्या पद्धतीने देत असतात. पण शेतकरी मित्र ज्यावेळेला आपण सॉइल अनालिसिसचे रिपोर्ट बघतोय किंवा जे आपण कॅल्शियम नायट्रेट दिल्याच्या नंतर जे पिकामध्ये वाढ व्हायला पाहिजे किंवा ते पिकाला मोठ्या प्रमाणात अपटेक करता आलं पाहिजे. अशा अवस्थेमध्ये ते खत जात नाही. त्याचे सॉइल अनालिसिसचे रिपोर्टच्या आधारे आम्ही सांगतोय, की तुम्ही जे कॅल्शियम नायट्रेट देताय, ते जर तुमच्या जमिनीमध्ये डायरेक्ट जर जात असेल, तर 100% त्याचा प्रेसिपिटेशन फॉस्फरसयुक्त खतांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात होतोय. आपली जी जमीन आहे, ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे. महाराष्ट्रातली 69.4% जी माती आहे, ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण सॉइल अनालिसिस करून घेतोय, माती परीक्षण करून घेतोय, त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण, चुनखड जर असेल, तर त्याच्यातला जो दगड असतोय तो आपल्याला व्हाईट कलरचा जो दगड असतोय तो आपल्याला डोळ्यांनी दिसतोय. पण त्याचा पावडर फॉर्म्युलेशन सुद्धा आपल्या माती परीक्षणच्या रिपोर्ट्समध्ये दिलेला असतोय, की त्याचं आपल्या जमिनीमध्ये प्रमाण किती आहे. तर तो पावडर फॉर्म्युलेशनचं जे प्रमाण असेल, ते आपल्याला सर्वसाधारण एक 5% पर्यंत असेल, तर त्याच्यामध्ये जी खतं आपण कॅल्शियम नायट्रेटयुक्त खत देत असतोय, म्हणजे 5% पेक्षा जर कमी असेल, तर तिथं कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनची जी एफिशियन्सी म्हणतोय, कार्यक्षमता म्हणतोय, ती चांगली राहते. आणि त्याच्या पुढं जर असेल, महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 ते 5 पॉइंटच्या पुढं ही कॅल्शियम कार्बोनेटचं जे प्रमाण आहे ते म्हणजे अधिकच दिसतंय. म्हणजे ते 4 ते 5 पॉइंट पेक्षा जास्त आहे. आणि अशा जमिनीमध्ये ज्यावेळेला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट किंवा बोरॉन त्याच्याबरोबर जर दिला, तर त्याची कार्यक्षमता चांगली राहते. म्हणून हे ॲप्लिकेशन आपण आपल्या पिकासाठी देत असतोय. पण शेतकरी मित्र होतंय काय? ज्यावेळेला आपण फॉस्फरसयुक्त खतं आपल्या जमिनीमध्ये दिलेली असतात आणि त्याच्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेटयुक्त खत जर पाण्यामध्ये विरघळून ते जर देत असाल, तर जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हा नको असलेला पदार्थ जमिनीमध्ये तयार होतोय, म्हणजे त्याचा दगड बनतोय. आता दगड तर काय ऊसाच्या मुळ्या किंवा केळीच्या मुळ्या असतील चावून खाणार नाहीत. तर त्या पूर्णपणे मोबिलाईज झाल्या पाहिजेत किंवा त्याचं मिनरलायझेशन झालं पाहिजे किंवा ते योग्य पद्धतीने मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे. त्याच्या जमिनीमधल्या कोणत्याही ऑक्सिडेशन, रिडक्शन ह्या ज्या अभिक्रिया असतात त्या जमिनीमध्ये झाल्या नाही पाहिजेत. तर ते पिकाकडून अपटेक केलं जात आहे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असेल, 0.6, 0.8 किंवा 1 पॉइंटच्या पुढं असेल, तरच तिथं ह्या कॅल्शियम कार्बोनेटची जी कार्यक्षमता म्हणतोय, एफिशियन्सी म्हणतोय, ती चांगली राहते. आता अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये खूप कमी व्हायला लागलीत. कारण जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जवळपास 0.3 पर्यंत आलेला आहे. आणि अशा जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करतोय, शेतकऱ्याची एक तळमळ असते. शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करत असतोय आणि त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट दिल्याच्या नंतर सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे भेटत नाहीत. आता ह्याचं थोडंसं आम्ही परीक्षण केलं, की हे मिळत का नाहीत? त्याच्यावरती थोडंसं काम केलं आणि त्याला आम्ही थोडंसं चिलेशन कल्चरच्या माध्यमातनं
कोटेड स्वरूपामध्ये, म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल ऑर्गॅनिक ऍसिड्सने कोटेड तयार करून त्याला ऑर्गॅनिक ऍसिडची व्हॅलन्सी देऊन चिलेशन कल्चरच्या माध्यमातून तो घटक चिलेटेड फॉर्ममध्ये बनवला. आणि तो घटक आम्ही वर्षभर त्या पिकासाठी म्हणून दिला. तर जमिनीमध्ये त्याचे सर्वसाधारण आम्ही प्रत्येक महिन्याला त्याचे सॉइल अनालिसिसचे रिपोर्ट्स तयार केले आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रिसिपिटेशन असेल किंवा बोरॉनचं प्रिसिपिटेशन असेल, हे आपल्याला अत्यल्प दिसलं किंवा कमी दिसलं. आणि ह्याचा परिणाम असा दिसला, की कांड्याची जाडी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये 80-90% शेतकऱ्यांना भेडसावणारा एक मुद्दा आहे, की आपल्याकडं कांड जाडीला चांगल्या पद्धतीने बनत नाही. आता हा बनत नाही त्याच्या पाठीमागचं मूळ कारण जे आहे, कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं जे ॲप्लिकेशन आपण देत असतो किंवा काही शेतकरी देत नसतील, त्या ठिकाणी तुम्हाला कांड जे आहे ते जाडीला कमी भेटतंय. आणि समजा जर आपण हेच घटक चिलेटेड फॉर्ममध्ये जर बनवले आणि तेच घटक आपण आपल्या पिकासाठी, ते ऊस पिकासाठी असेल, केळी पिकासाठी असेल, द्राक्ष बागायतीमध्ये असेल किंवा भाजीपाला वर्गीय पिकामध्ये असेल, ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर देत असाल, म्हणजेच चिलेटेड फॉर्ममध्ये देत असाल, तर 100% त्या खताची कार्यक्षमता जवळपास 80% पासून 99% पर्यंत बनते. तुमच्याकडे जर ऑर्गॅनिक कार्बनची स्ट्रेंथ जी म्हणतोय किंवा त्याची जी तुमच्या जमिनीमध्ये माती परीक्षणच्या रिपोर्टच्या नुसार जो ऑर्गॅनिक कार्बन येतोय, तो जर 1 पॉइंटच्या पुढे असेल, तर त्याची 99% च्या आसपास कार्यक्षमता राहते. जेवढा तुमचा कार्बन कमी असेल, तेवढी कॅल्शियम नायट्रेटची अपटेक करण्याची कॅपॅसिटी वनस्पतीमधली कमी होत जाते. ही उदाहरणं सुद्धा समजून घेतली पाहिजेत. आपण फक्त कॅल्शियम नायट्रेट द्यालोय. फक्त शेतकऱ्यांचं समाधान व्हायला लागलंय, की मी ते ॲप्लिकेशन द्यायला लागलोय. पण त्याचा रिझल्ट जर आपल्याला योग्य पद्धतीने जर मिळत नसेल, तर 100% हाच घटक तुम्ही चिलेशनच्या स्वरूपामध्ये, चिलेशन कल्चरच्या माध्यमातून चिलेटेड फॉर्ममध्ये बनवून तो घटक तुम्ही जर 1 वर्षासाठी ॲप्लिकेबल केला, तर 100% चांगल्या पद्धतीचे रिझल्ट भेटतात. आता ऊस पिकामध्ये ज्या सुरुवातीच्या कांड्या जनरेट होत असतात, तयार होत असतात, त्यावेळेला आपण बाळभरणी करत असतोय आणि त्या ठिकाणी एखाद दुसरं कांड तयार असतंय. त्याच्यामध्ये काय होतंय, की त्याच्यामधले जे तंतुमय पदार्थ आपण ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये स्पिंडल फायबर म्हणतोय, तर ते थोडेसे लांब केले जातात. जसं आपण प्रोझिब असेल किंवा एखादं सायटोकायनिन असेल किंवा ऑक्सिन्स असेल, हे आपण प्रॉपर सेल डिव्हिजन करण्यासाठी ही हार्मोन्स जे असतात, ते आपण वनस्पतीवरती स्प्रे करतोय. म्हणजे 6 BA, IBA, जिब्रेलिक हे जे घटक आपण वनस्पतीवरती वापरतोय, प्रत्येक पेशीचं विभाजन हे होत असते, प्रॉपर असं होत असतंय. त्याच्याऐवजी तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचं ॲप्लिकेशन दिल्याच्या नंतर जे आपण सगळ्या प्रकारची जी अन्नद्रव्ये देतोय, NPK देतोय, सेकंडरीचे न्यूट्रिएंट देतोय, मायक्रो न्यूट्रिएंट्स देतोय, त्याचबरोबर सिलिकॉन देतोय आणि सेंद्रिय खतं देतोय. ह्या निविष्ठांच्या मध्ये कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनच्या ॲप्लिकेशनमुळे सुद्धा तुमच्या वनस्पतीमध्ये सेल डिव्हिजन करण्याचं काम हे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनच्या ॲप्लिकेशननं होत असतंय. म्हणजे ते कांड जाडीला बनवण्यासाठी, ते कांड लांबीला बनवण्यासाठी त्याचा रोल हा शुगरकेन फार्मिंगमध्ये असेल, तुमच्या केळी पिकामध्ये असेल, द्राक्ष पिकामध्ये असेल, हे चांगल्या पद्धतीनं कामाला येत असतंय. म्हणजे हे ॲप्लिकेशन आपल्याला अशा पद्धतीनं बनवलं पाहिजे आणि ते ॲप्लिकेशन देत असतेवेळी सुद्धा त्या पद्धतीने दिलं पाहिजेत. माझ्याकडं बाळभरणी केल्याच्या नंतर त्याचे मोठ्या भरणीपर्यंतचे 2 ॲप्लिकेशन ही आपल्या पिकासाठी गेली पाहिजेत. त्याचबरोबर मोठी भरणी झाल्याच्या नंतर अगदी मे अखेरपर्यंत तुमच्याकडे 2 ॲप्लिकेशन गेली पाहिजेत आणि मे नंतर म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये त्याची 2 ॲप्लिकेशन गेली पाहिजेत. म्हणजे एकूण सर्वसाधारण जर विचार करायचा झाला, तर 6 ॲप्लिकेशन कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन ह्या घटकाची तुमची वर्षभराच्या शेड्यूलमध्ये ॲप्लिकेशन गेली पाहिजे. तर त्याचे रिझल्ट म्हणजे जो शेतकरी आडसाळीमध्ये काम करतोय, त्याच्याकडं सर्वसाधारण एक 15-20 कांड्या झाल्याच्या नंतर त्या कांड्या आखूड पडायला चालू होतात. त्याच अनुषंगाने त्या कांड्या जाडीला पण कमी बनतात आणि त्याचं वजन थोडंसं नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे कमी भरतंय. त्याचं मूळ जे कारण आहे, अन्नद्रव्याचा पुरवठा असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं ॲप्लिकेशन तिथं थोडंसं ड्रॉप होत असल्यामुळं किंवा देत जरी असलो तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीचं जात असल्यामुळं त्याला अपटेक करण्यासाठी जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हा अपटेक करता येत नाही.
तुम्ही जे ऍप्लिकेशन द्यायला लागलाय त्याच्यामधून तयार होणारा जो घटक आहे तो मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये होतोय आणि तो घटक तुमच्या पिकाला बाधक ठरतोय. तो घटक अपटेकच करता येत नाही. कारण 2 मॉलिक्युल्स एकत्र आल्याच्या नंतर कोणतंही पीक अपटेक करत नाही. ते सेपरेटच लागतंय, तरच त्याचं मोबिलाइज होतंय किंवा त्याचं मिनरलायझेशन होतंय. पिकाकडून ते अपटेक केलं जातंय. म्हणजे काही सायंटिफिक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, की मी ज्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट देतोय, त्यावेळेला त्या खताची कार्यक्षमता आपल्याला योग्य पद्धतीने जर बनवायची असेल, तर 100% कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन प्लस चिलेशन कल्चर अशा पद्धतीचं जे फॉर्म्युलेशन आम्ही तुम्हाला सांगायला लागलोय, त्या पद्धतीने ते बनवलं पाहिजे. ते चिलेटेड फॉर्ममध्ये बनवण्यासाठी कमीत कमी 1 आठवडा लागतोय. 5 ते 7 दिवस लागतायत आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ते ॲप्लिकेशन आपल्या ऊस पिकासाठी द्यायचं आहे. आता हे जे कल्चर मी सांगितलं, जे चिलेशन कल्चर सांगितलं, शेतकरी मित्र जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय. बरेच शेतकरी सातत्यानं फोन करत असतात, की तुमचा नंबर द्या, मागवायचं कसं, काय करायचं? तरी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतोय, कर्नाटक राज्यामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतोय, की तुम्हाला जर हे चिलेशन कल्चर पाहिजे असेल, तुम्ही WhatsAppला मला हाय पाठवा. हाय पाठवल्याच्या नंतर तुमचा ॲड्रेस, पिन कोड, चालूचा मोबाईल नंबर हा व्यवस्थित पाठवून द्यायचा आणि जो स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्या नंबरवरतीच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. म्हणजे ही एक पद्धत आहे. ही एक सिस्टम आमची आहे आणि त्या पद्धतीनं तो जो प्रॉडक्ट आहे चिलेशन कल्चरचा, तुम्ही तो जागापोच मिळवू शकताय. शेतकरी मित्र अशाच पद्धतीनं काही नवनवीन टेक्निकल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतोय. त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा, त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय असले पाहिजेत आणि देत असतेवेळी शेतकऱ्यांनी कंटेंट कशा पद्धतीने दिला पाहिजेत, त्याच्यावरती थोडंसं काम होणं हे महाराष्ट्रामध्ये खूप गरजेचं बनलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये एआय टेक्नॉलॉजी सुद्धा यायला लागली. भरपूर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि ते वापरतात पण. पण ज्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं ॲप्लिकेशन देण्यासाठीचा मेसेज येतोय. कारण माझ्याकडं एआयचे काही महाराष्ट्रामधले जवळपास 60-70 प्लॉट आहेत. मी त्या ठिकाणी कन्सल्ट करतोय आणि त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. मी त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोल्युशन काढून त्या शेतकऱ्यांचं जे कन्सिस्टन्सी वाढ पाहिजेत किंवा कांड्यांच्या मधलं जे अंतर म्हणतोय आपण, ते अंतर सुद्धा वाढवण्यासाठी हा कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं जे ॲप्लिकेशन आहे, चिलेशन कल्चरच्या माध्यमातून ते चिलेटेड फॉर्ममध्ये बनवून ते जर ॲप्लिकेबल केलं 100% अफलातून रिझल्ट मिळतात आणि तुमची जी वाढ आहे किंवा जाडी आहे, ती अगदी शेवटपर्यंत जिथपर्यंत तुमचं हार्वेस्टिंग होतंय, तिथपर्यंत ज्या कांड्या तयार होतात त्या जाडीलाच बनतात. मी शेतकरी मित्र विनंती करतोय, अशा पद्धतीची सिस्टम किंवा अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन शेतकऱ्यांनी स्वतः बांधावरती बनवलं पाहिजेत आणि ते फुटिगेट करत असतेवेळी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण पाळल्या पाहिजेत. जेणेकरून ह्या पद्धतीचं ॲप्लिकेशन आपण आपल्या प्लॉटमध्ये जर देत असाल, तर 100% आपल्याकडचं उत्पादन वाढू शकतंय. शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा. हे जे काही टेक्निकल माहिती देतोय, ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण काय? बरेच शेतकरी व्हिडिओ बघत असतात. काही ठिकाणी आवडलं, नाही आवडलं, स्किप करतात, पुढे जातात. पण जे तंत्रज्ञान मी सांगायला लागलोय किंवा ज्या सिस्टम सांगायला लागलोय, त्या भविष्यामध्ये वापरल्याशिवाय त्या खताची कार्यक्षमता वाढणार नाही. मला पण माहिती आहे. कारण हे मातीचं परीक्षण आणि माती परीक्षणमध्ये जे प्रिसिपिटेड फॉर्ममध्ये होणारे जे बदल आहेत, घटक आहेत, ते मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेड फॉर्ममध्ये जायला लागलेत. त्याच्या पाठीमागची कारणं वेगवेगळी आहेत. त्याच्यावरती सुद्धा सातत्यानं मी व्हिडिओ बनवत जाईन. ते तुम्हाला देत पण जाईन. त्या पद्धतीनं थोडंसं सॉइल एनालिसिसचे रिपोर्ट वाचायला शिका. वाचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि त्याच्यामध्ये बदल काय-काय करायचे आहेत. कारण 7.5 पी-एच पेक्षा जास्त जर तुमच्याकडे जर पी-एच असेल, मातीचा जर पी-एच असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं ॲप्लिकेशन देऊन सुद्धा ते पिकामध्ये जात नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही जे सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स तुमच्या जमिनीमध्ये टाकताय, त्याच्यामध्ये सुद्धा जो घटक तुम्ही तुमच्या पिकासाठी म्हणून द्यायला लागलाय, त्यावेळेला तुमच्या जमिनीचा पी-एच जर 7.5 पेक्षा जास्त असेल, तुम्ही खत टाकाय नसलं तरी सुद्धा ते पिकामध्ये जात नाही आणि टाकलं तरी सुद्धा ते पिकामध्ये जात नाही. म्हणजे तुम्ही जर खर्च जास्तीचा करत असाल आणि त्या ठिकाणी एक टेक्निकल बाजू आपल्याला माहितीच नसेल, तर 100% खतं देऊन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळत नाहीत. त्याच्या पाठीमागचं रॉक सायन्स जर बघायचं झालं,
तर तुमच्या जमिनीचा जो पीएच आहे, ज्याला आपण पोटेन्शियल हायड्रोजन म्हणतोय, तो तुमच्या जमिनीचा बिघडत चाललेला आहे. तो पूर्वपदावर जर आणायचा असेल, तर आम्ही काही चिलेशन कल्चरच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही कंटेंट्स टाकलेले आहेत. पोटॅशियम फुलवेटचं एक उदाहरण देतो तुम्हाला. जो पोटॅशियम फुलवेट आम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो वर्षभरासाठी जितका लागणार आहे, तेवढा त्या कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं चिलेशन करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे. तो घटक काय काम करतोय, की तुमच्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये गेलेले जे घटक आहेत, म्हणजे एखादा झिंक फॉस्फेट तयार झालेला असेल, फेरस फॉस्फेट तयार झालेला असेल, कॅल्शियम फॉस्फेट तयार झालेला असेल, तर त्याचे जे बॉन्ड असतात पूर्णपणे डिफ्यूज करताय, पूर्णपणे ते ब्रेक करताय आणि ब्रेक केल्याच्या नंतर ते तुमच्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी पर डे, पर ग्रॅम ह्या हिशोबाने ते त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. म्हणजे त्याचे फायदे पण होणार आहेत. भविष्यामध्ये तुमच्या जमिनीची जी पोरॉसिटी म्हणतोय, जी आपण वापसा कंडिशन आपल्या पिकाची जमिनीची राहिली पाहिजेत आणि त्याच्यातून जी मूलद्रव्ये आपण दिलेली असतात, ती मोठ्या प्रमाणात पिकाला अपटेक करता आली पाहिजेत. ह्याच्यासाठी जमिनीमधले जे बॉन्ड असतात ते इनहेन्स करणं किंवा ते ब्रेक करणं, ते तोडणं, हे काम पोटॅशियम फुलवेट करत असते आणि ते सुद्धा घटक आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे त्याचा एक सिस्टम अशा पद्धतीने तयार केलेला आहे, की शेतकऱ्यांना पांढऱ्या मुळ्यांची जी संख्या असते, ती जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाढली पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं ह्युमिक पण त्याच्यामध्ये आहे. पोटॅशियम फुलवेट सारखे घटक आहेत. अमायनो ॲसिड तुमच्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढली पाहिजे. ते सुद्धा आम्ही त्याच्यासोबत देतोय. म्हणजे तेच कंपोनंट तुम्ही चिलेशन कल्चरच्या माध्यमातनं कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा बोरॉन असेल, ह्या घटकाबरोबर ते तुम्ही करू शकताय. तोच घटक तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्स बरोबर सुद्धा देऊ शकताय आणि तोच घटक तुम्ही भट्टी खाद्य म्हणतोय, ते भट्टी खाद्य बनवण्यासाठी सुद्धा त्या चिलेशन कल्चरचा वापर करू शकताय. म्हणजे त्याचे 3 फायदे आहेत. आपण कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं ॲप्लिकेशन सुद्धा चिलेटेड फॉर्ममध्ये बनवू शकतोय. जे सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण आपल्या जमिनीमध्ये देत असतोय, त्याचं सुद्धा फॉर्म्युलेशन चिलेटेड फॉर्ममध्ये बनवू शकतोय, चिलेशन कल्चरच्या माध्यमातनं. आणि जे आपण बेसल डोस असेल, मोठी भरणी असेल, बाळ भरणी असेल, ज्या वेळेला आपण कोणत्याही पिकासाठी रासायनिक खताचे जे डोस टाकतोय, ते एखाद्या सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून आणि त्याच्यामध्ये चिलेशन कल्चरचा वापर करून ते खाद्य भट्टी खाद्याच्या स्वरूपामध्ये आपण रूपांतरित करू शकतोय आणि त्याच्या टाकल्याच्या नंतर किंवा ते खत ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर जमिनीमधल्या ज्या ऑक्सिडेशन, रिडक्शन ह्या ज्या अभिक्रिया असतात, त्या पूर्णपणे टाळल्या जातात. खत जे आहे ते तुमच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जातंय आणि तुमच्या जमिनीची जी सॉइल हेल्थ म्हणतोय, जमिनीचं जे आरोग्य म्हणतोय, ते सुद्धा चांगलं राहण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करतं. म्हणजे अशा काही सिस्टम आपण जनरेट केलेल्या आहेत, की त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे. जमीन सुद्धा सुस्थितीमध्ये आली पाहिजे आणि जे मी खत देणार त्याची कार्यक्षमता 100% पर्यंत कशी बनवता येईल, ह्याच्यावरती आम्ही थोडंसं फोकस करतोय, की अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन शेतकऱ्यांनी बनवलं पाहिजे आणि ते बनवल्याच्या नंतर सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सुद्धा ते ॲप्लिकेबल करता आलं पाहिजे. अशा काही टेक्निकल गोष्टी आपण जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल, तर शेतकरी मित्र चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. धन्यवाद.